नमस्कार मित्रांनो, आज मी कोकणातून चिंबाव्या इथून शेवग्याची भाजी काढत आहे। पानं घ्यायचे आहेत। शेवग्याच्या टावल्या तुटायला हलक्या आहेत। शेवग्याची भाजी काढली आहे, ते आता घेऊन घरी जात आहे। नमस्कार मंडळी, जय सद्गुरू। अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील वाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो। आता सध्या मी महाडमध्ये, आता रात्रीचे 8 वाजलेले। पप्पा आताच कामावरून घरी आले, येताना त्यांनी शेवग्याची भाजी घेऊन आले ते। तर आई आता शेवग्याची भाजी बनवायला घेते। आमच्या इथे शेवगा बोलतात, काही जण शेकटा बोलतात, काही जण शेवगा बोलतात, तर आमच्या इथे शेवगा बोलतात। तर शेवग्याची भाजी आई कशी बनवते तुम्हाला त्याची रेसिपी दाखवतो। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही शेवग्याची भाजी आहे। काही जण वेगळे बोलतात ना, शेकटाची भाजी, शेगलाची भाजी बोलतात, काही शेगलाची भाजी काही जण बोलतात, तर आमच्याकडे शेवग्याची भाजी बोलतात। ही म्हणजे पौष्टिक आहे, याच्यात भरपूर कॅल्शियम असतात। आठवड्यातून 2दा तरी खाल्लं तरी आपल्या शरीरात भरपूर कॅल्शियम होतं। दुसरं काय खाण्याची गरज नाही। शेवग्याची भाजी आठवड्यातून 2दा तरी खायला पाहिजे। ते साफ करून दाखवते। असं झाडून घ्यायचं, असं पानं काढून घ्यायची। ही भाजी आम्हाला खूप आवडते, स्वप्नीला तर भरपूरच आवडते। मला रोज दिले तर मी रोज खाईन। त्याला खूपच आवडते। आम्हाला गावाला होतो आम्ही, आठवड्यातून 2 वेळा व्हायचीच शेवग्याची भाजी। हो, तुला पण व्हायच कुठं। असं झाडून घ्यायचं। आता कसे शेवग्यांना पाळवी फुटलेली आहे ना, ती कवळी भाजी आणली शेवग्याची। ही एवढी दिसते, पण असं केल्यानंतर तीच थोडीशीच होते, अशी दिसायला दिसते भरपूर आहे म्हणून। अशी साफ करून घ्यायची, नंतर ते धुवून घ्यायची, धुवून नंतर कापायची। कुठलीही पालेभाजी धुतल्यानंतरच कापायची, आणि आधी चिरून धुवायची नाही, त्यातले पौष्टिकपणा त्याच्यात निघून जातं पाण्याबरोबर। आता तुम्हाला दाखवते। काही ओल्या खोबऱ्यात करतात, तर काही कांदा मिरची लसूण टाकून खूप छान होते। पहिली लोक अशी ही भाजी उकडवायची, उकडून नंतर काय उकडून त्याच्यातले पौष्टिकपणा जातो पाण्याबरोबर उकडून। त्यापेक्षा ही अशी वाफेवर केलेली खूप चांगली असते। हे बघा, अशी 2-3 वेळा अशी धुवून घ्यायची। ह्याच्यावर काही पाणी राहत नाही, पण असं कीटाणू वगैरे असतात म्हणून असे स्वच्छ मी 2-3 वेळा असे धुवून घेतले। असं तुम्हाला हे धुवलेले कसे आहे ते दाखव। नंतर चिरायची। हे बघा, भाजी आता चिरून दाखवते। बारीक चिरायची। मी खाली कपडा घेतलाय, कारण असं ताटात नाही विला, मला सुरीने नाही जमत, विल्याने कापते आता भाजी विल्यावर, म्हणून खाली चांगला कपडा हाताला अशी बारीक करायची। जेवढी बारीक आपण करू तेवढी लवकर वाफते, वाफेवरच करायचे। एक कांदा, 2-3 मिरची, थोडी लसूण ठेचून टाकायची, खूप छान होते भाजी। आणि जास्त करून मी भिडाचं जावत करते, कारण लोह गेलं पाहिजे आपल्या शरीरात। काय काय भिडाचं काय? भिडाच्या तव्यात म्हणजे लोखंडी तव्यात, भाकरीच्या तव्यातच मी पालेभाज्या करते, कारण ते आपल्या शरीरात लोह कमी असतं ते गेलं पाहिजे ना, म्हणून लोहयुक्त भांड्यात मी जास्त करून पालेभाज्या करते भाकरीच्या। असं बारीक करायचं। तवा तापत ठेवलाय, शेवग्याची भाजी करायची आपल्याला।
शेवग्याच्या भाजीला ना असा लसूण ह्याच्यातच चुरायचा, खूप छान लागते. काय लसूण चुरला काय? लसूण ठेचून 4-5 पाकळ्या लसूण ठेचून असं ताटात भाजी आहे ना तोपर्यंत असं चुरायचं. नवीन पद्धतीची भाजी अशी एकदा करून बघा, खूप छान लागते. बघा, एक पळी तेल टाकलंय. तेल टाकल्यानंतर कांदा टाकायचा, मिरची टाकायची. कांदा आणि मिरची परतायची. एक पळी टाकला. हो, मला काही जास्त लागत नाही. कांदा आणि मिरची जरा पोळली ना, असे नरम झाली की भाजी टाकायची. कांदा आणि मिरची आता नरम झाली, लाल नाही होऊ द्यायचा, जरा सफेदच ठेवायचं. आणि आपली भाजी टाकायची, बारीक चिरलेली लसूण अशी चुरून घेतलेली भाजी आपण तव्यात टाकायची. वर खाली करून घ्यायची. ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजते. आधी मीठ टाकायचं नाही, नाहीतर भाजीला ह्या पाणी सुटतं. नंतर सगळं नरम झाली जरा पोळल्यावर नंतर मीठ टाकायचं. ही बघा भाजी किती होती जास्त, पण ती धुवून पिळून टाकून बघा तेवढी झाली. शिजून तर खूपच कमी होते. भाजीवर झाकण नाही ठेवायचं पालेभाजीवर तरी, मग असे हिरवीगार दिसत नाही, मग भाजीचा कलर बदलतो. आता कशी हिरवीगार आहे आणि पालेभाज्या जास्त शिजवायच्या पण नाही, 80% शिजल्या पाहिजे, जास्त शिजवायचे नाही, मग त्याचे स्टार्च कमी होतं. आता आपली भाजी पोळलेली, आता मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. झाकण ठेवलं असतं तर भाजीचा कलर चेंज झाला असता, वेगळा झाला असता, कालपट. आणि आता भाजीचं झाकण नाही ठेवल्यामुळे ती हिरवीगारच भाजी राहते. झाली आपली भाजी तयार झाली. झाली केवढी भाजी, दिसायला भरपूर दिसत होती पण झाली बघा केवढी. असे वाफवून कमी होते. भाजी तयार झाली. तयार झाली. ही भाजी एकदम पटकन होते. शेवग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. जय सद्गुरू.